प्रत्येक मतदार यादी तपासा असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। प्रत्येक शाखाध्यक्षांना वॉर्डमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी। प्रत्येक वॉर्डमध्ये 110 जणांची टीम तयार करा। आपण आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची ताकद सर्वात जास्त आहे असंही यावेळेला राज ठाकरे यांनी म्हटलंय। प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत। प्रत्येक शाखाध्यक्षांना वॉर्डमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी। प्रत्येक वॉर्डमध्ये 110 जणांची टीम तयार करण्याचे आदेश राज ठाकरे देत आहेत। आपण आणि ठाकरे गटाची ताकद सर्वात जास्त आहे हे लक्षात ठेवा असंही यावेळेला राज ठाकरे म्हणाले। प्रत्येक शाखाध्यक्षांना वॉर्डमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी जेणेकरून ही मतदार याद्या तपासणं सोपं होईल। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, देशभरात वोट चोरीचा मुद्दा गाजत असताना राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिलेत। नक्कीच आपण बघतोय की सध्या देशभरामध्ये वोट चोरीचा एक मुद्दा महत्त्वाचा गाजतोय आणि अशाच एकूणच या मुद्द्याला अनुसरून राज ठाकरे यांनी आज एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। खास करून या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा गाजला तो म्हणजेच मनसेची आणि उद्धव ठाकरे गटाची ताकद जी आहे ती तळागाळामध्ये जास्त आहे आणि याच ताकदीला एकत्र करून आपल्याला जे आहे ते आणखीन पुढे बरंच कार्य करायचं आहे अशा संदर्भातलं भाष्य देखील केलं असल्याची माहिती सध्या मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर राजकीय पक्ष इतर जे राजकीय पक्ष आहे त्यांची ताकद तळागाळामध्ये नाही, त्यांचे नेते जरी मोठे असले तरी ताकद मात्र तळागाळात नाहीये असं संदर्भ देखील राज ठाकरे यांनी या निमित्तानं दिला असल्याची माहिती मिळते। मतदार यादीमधला घोळ जो आहे तो 2017 पासून आपण सातत्यानं बोलत असल्याचं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या या जबाबदाऱ्या आहेत मतदार यादी संदर्भातल्या त्या आपण पाळल्या पाहिजेत। त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये एक विशिष्ट पद्धतीने 2 लोकांची नेमणूक करून त्या मतदार यादींवर काम केलं पाहिजे आणि मतदार यादीतले हे घोळ आहेत ते निदर्शनास आणून दिले पाहिजे या संदर्भातल्या सूचना देखील राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे। ठीक आहे, धन्यवाद वैदेही या संपूर्ण माहितीसाठी। तर प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। सोबतच ठाकरेंची आणि आपली ताकद अधिक आहे असंही यावेळेला ते म्हणाले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।